तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका संवेदनशील घटनेत पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे 1.5 वर्षांची चिमुकली सुरक्षितरित्या सापडली आहे। दिनांक 9 मार्च रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास रामदासपेठ परिसरातील केडकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आलेला एक मनोरुग्ण इसम आपल्या लहान भावाच्या 1.5 वर्षांच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन हॉस्पिटलमधून निघून गेला। सदर घटनेची माहिती सकाळी सुमारे 10:30 ते 11च्या दरम्यान रामदासपेठ पोलिसांना मिळाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांना देण्यात आली। त्यानुसार रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने हेड कॉन्स्टेबल लांडे, भातकडे, रोशन पटले, सुरेंद्र खंडारे व इतर कर्मचाऱ्यांसह परिसरात शोध मोहीम सुरू केली। सततच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अखेर आकोटफैल परिसरातून त्या मनोरुग्ण इसमासह चिमुकलीला सुरक्षित ताब्यात घेतलं। सुदैवाने चिमुकली पूर्णपणे सुरक्षित असून तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता MJ गौरवे, अकोला। आज दिनांक 9 मार्च रोजी पोलीस स्टेशन रामदास हद्दीत जे केळकर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणाहून सकाळी 4 वाजता एक मनोरुग्ण त्याची इलाजकामी त्याला त्याच्या भावानी आणले होते, त्याचा परिवारही सोबत होता। तो मनोरुग्ण असून ते सकाळी 4 वाजता तो त्या हॉस्पिटलमधून कोणालाही न सांगता त्याच्या लहान भावाची मुलगी 1.5 वर्षाची जी आहे तिला घेऊन निघून गेला होता। सदर घटनेची माहिती आम्हाला आज 10:30 दरम्यान मिळाली। घटनेचे गांभीर्य पाहता घटनेची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय श्री अर्जित चांडक साहेब SP सर यांना दिली होती। सरांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आम्हाला स्वतः डायरेक्शन दिले की तुम्ही स्वतः तपास करा आणि मुलीचा शोध घ्या, कोणत्या हालतीत मुलीला आणा। तर यावरून आम्ही स्वतः माझ्यासोबत आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल लांडे मेजर, भातकडे मेजर, रोशन पटले, त्याचप्रमाणे सुरेंद्र खंडारे अशी संदीप अशा टीमसह आम्ही परिसरात शोध घेतला। त्याचप्रमाणे अकोला सायबरची आम्ही 100% मदत घेतली। अकोला सायबरचे आशिष आमले व अकोला सायबरच्या मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी तांत्रिक मदत पुरवली व आम्ही ती मुलगी आज आकोटफैल परिसरात त्या व्यक्तीसोबत व रुग्णासोबत आम्ही ताब्यात घेतली आहे।